फेकून मारला ना फाटकन लागून जाईल. आयुष्य आज हातावर मारलं तर आज तू पण काम करून जात जा घरी. तू पप्पाला ओरडते. पप्पा पाठवायला लग्न करून लवकर. आता खरंच जास्त झालं तिचं. आता एकीला कशी पाठवलं ते एक बाकी असं. मग रियाजीला टेन्शन नाही. कसलं मला टेन्शन होतं. नंदाचं टेन्शन असतं ना घरात. कोणी सांगितलं. मी सिरियल बघायचो पाहिजे. हो पूजा तर किती चांगली आहे आपली. मला काय पप्पा काय करते. हे बघ ना तुला काय दिसतं का विक्रांत जरा बघ ना तेच पाय घेऊन चालला तुला. माशावाले तुम्ही लोक आहे. तू मच्छी आणायची नाही आजच्या नंतर या घरामध्ये. याची खाण्याडापणा करायचा असं आणायचं नाही. काहीतरी ऐकून मिशील सकाळ सकाळ तोंड खराब करून. बरोबर रियाशी मला बोलली मम्मी भांडे घासत तर मम्मी भांडणार आहे. फेकून मारला ना फाटकन लागून जाईल. बोलू मम्मी काय करते. आजी आपल्याला शिकवते भांडायचं नाही. आजी बघ कशी भांडते. आजी गेली का भांडणे लावून. तू भांडे लावले. तू भांडे घासता येत ना तुला. मग त्यानंतर माझी काय गलती आहे. तुला भांडी घासता येत नाही का. माझ्या आई घासते भांडे. सून येत तू. अरे पण ती कामून नाही म्हणून भांडी घासते ना. माझं नाही बघितलं तू का नाही घासलं मग. एवढं खिचडी बनवायला काय टाइम लागतं का. खिचडी बनवली. भांडे किती होते रात्री. खीर बनवली. खिचडी बनवली. दुसरी खिचडी बनवली. भाजी केली स्वतःसाठी ना डब्याला घेऊन जायला तुला. तुमच्यासाठी बनवून गेली मी. मला तर रात्रीच देशील जेवण. आता रात्रीचं जेवण नाहीच फक्त चिंबोरे असते रात्रीच्या. बाकी काहीच नाही. पण तू भांडे घासल्या एवढं झालं नसेल पप्पाने मध्ये भांडणं. मी नाही लावली. कोण लावली मग. दीदीने. दीदीने. तिचं नाव घे तू फक्त. मी का नाव घेऊ. नाटका करते. मग बघ ना तू तुझ्या नवऱ्याला किती जेवण लागतं का. माझ्या आईला विचारते म्हणून माझी आई बोलते बारीक होत चाललोय मी. तू जेवणच कमी बनवते नेहमी. बघ कसं काय डबे भरतात. अरे शिजली पण नाही खिचडी आई. शिजली बरोबर शिजली. यांची तू एवढ्यात नको मला तेवढा समज भात शिजला की नाही. शिजलाय भात. मम्मीला काय विचारलं तुमचा मुलगा किती खाणार आहे. तुझा नवरा नाही का मी. अरे मी विचारलं बस झालं का एवढं असं बोलली मी. काय पण बोलू नको. मी आधी सुद्धा सांग. पप्पा मच्छी कापली का. मच्छी कापली नसेल तर मी बनवणार. सगळं डाळ बनव. कापायला मला 1 तास लागेल. परत साफ करा त्याला मसाला लावा. अरे बस तू एवढं नाही करू शकत का तू. मच्छी नाही तोडू शकत. मग मच्छी बाशी होईल. मी नाही खाणार मग उद्या फेकून देती. चालेल फेक मग जा. आता स्वतः लेट आली मग असं होईल ना. काय लेट आलं मग आता काय बनवू बनव मच्छी. कापणार नाही. एवढे मोठे मोठे आणले. सकाळ दुपारीच बनवायची होती. तू गेली कामाला म्हणून. मी सांगितलं ना पप्पाना की मच्छी कापून ठेवा मग मी बनवून पटकन. मग पप्पा बाहेर गेले ना. मग मी कशी कापणार मच्छी. आता मी बाबूला भरवलं. परत मला भरवायची आहे. तिची डाळ राहिले परत. कारण हाती जेवण कोण बनवेल मग आता. नाही शिव कोण बनवणार. बनव ना मग जेवण. बनवणार ना वाटतं. सुरमईच का. आता बनव ना. कशी ताकद नाही. डायरेक्ट बांगडीचा रस्ता बनवला म्हणून. बांगडा सुरमई कडक झाली बघ. झाले डॉल्फिन बनले. बांगडे बनवणार पप्पांना. सुरमई उद्या दोन्ही कापा मस्त पैकी. आता बांगडे बनवते. नाही मी बांगड्याचा रस्ता करते डायरेक्ट. बरोबर सुरमई नाही नको. बांगडे कापू. ही असते दुपारीच बनवली असते ना. म्हणून मी उद्या करीन. उद्या काम सुट्टी आहे. सुट्टी नाही पण उद्या मी मस्त पैकी बनवेन. फ्रीजरला ठेवले ना आता ते कधी तुटतील. हा मग तेव्हाच काढायची तू आले तेव्हा. मला तेच काम होतं का. लगेच कशी फ्रीजरला ठेवलं काय बनणार आहे. दगडच बनणार ना. तरी ठेवायची होती ना. माझं लगेच ते झाली असते. एवढं फ्रीजर मध्ये तुम्हाला आपला फ्रीज किती लाखाचं. फ्रीजरचं काय होतं ते माहिती आहे ना. मग फ्रीज मध्ये कोणी ठेवलं. तू ठेवल्याशी. मी माझं नाव घेऊ नको. मी नाही ठेवली. माझं तुला सांग. मग सकाळी बनून जायचं होतं ना. आणले तेव्हा ताजी ताजी. एवढा टाइम नव्हता बनवायला. सकाळी जेवण केलं. चिंबोरीचा रस्सा होता ना. मी ना खाल्ला. बस झालं ना. रस्साच करते फक्त. पाणी टाकून दे त्याला
कोण तेल दे? पप्पा टाकून द्या पाणी, तोपर्यंत मी तिथलं काम करून घेते. मग बाजूला काय काम आहे? काय काम नाही तुला आता? तू खोटं बोलतो माझ्याबद्दल. काय काम आहे? चुप ना. आयुष्य जा. आज हातावर मारलं तर कानाखाली मारशील. जास्त एवढंच आहे तुला बोलायला. दुसरं काय नाही. सोड जा निघ. तू निघ चल. काय बोलतो तू मला? यार बांगडा कढी बनवते. बरेच दिवस झाले मच्छी नाही खाल्ली ना तुम्ही, म्हणून मी बनवते. तोडली नाही ना पप्पाने, तोडली असते तर सकाळीच बनली असते. सुरमई आता उद्या खायला लागेल. त्याच्यात हे चिंचचं पाणी टाकून टेस्ट साठी एकदम भारी बनणार आहे बांगडा कढी. मालवण स्टाईल करते मी, तू बघ. फक्त घरी बाहेर जायचं. तेच तू बोल फक्त मला, जाऊ नको जाऊ नको. नाही काय तुला नांदी लागू आता. मला नांदी लागून वैताग आला. मला पण वैताग आला. मला जास्त वैताग आला. मम्मी बघ कपडे धुते बघ. हे बघ काय हाल केले माझी मम्मीचे तू. मम्मी स्वप्न बघितलं सून आली घरी तर आराम भेटेल. काय तर आराम तर भेटला नाही. मला मारशील? मला पाठवून देईन घरी तुझ्या. हा पाठव ना. हा माझी फॅमिली मेंबर बोलत होते युट्यूबचे की तू मच्छी विच्छी दाखवत जा. मच्छी तर बनते घरात रोज. रोज एवढं बी खोट चिड आहे का मग? चुप ना रे, काय नुसता वैताग देतो. खरंच चिड आहे. जा. स्वतः पण बारीक असेल आणि मला पण बारीक करशील. मी तुला बारीक करत नाही. झालं बारीक माझी मम्मी बोलते. तू चिडचिड मुळे मी नाही तुला बारीक करते, समजलं ना? बायको नसली घरी चिडचिड होत. बायकोला दोष नाही द्यायचा कधी पण. काय रे लागलं हे मारचं बाबा मी, कारण मी तुला मारू शकत नाही. मग कसं हात उचलतो? मारू शकत नाही तर निघ. अगं तू नाटकं करतो गायच बघा नक मारला. काय झालं? एक नंबरचा खोटारडा आहे. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा. मला कोणी मारला? हा स्वतः लागले, चावी लागली असं बोललाय तू. हो साईडला काय पण नको बोलत जाऊ. पाठव तुझ्या घरातला व्हिडिओ मग बोलू नको. जा पाठव. जा. बघा जा बघ निघ ना. डोळ्यात काय बाहेर काढ ना अजून. जा. एवढं डोक्यात मारशो तेवढं डोळे बाहेर काढ. तुला आता बोलली असते मी. नाही बोलायचं मला. काय शेपटी बिपटी नीट साफ केली का पप्पांनी? सगळं नीट साफ केलं. तू जा आता. तू करायची ना, पप्पाला जमत जा नाही. जा बरोबर केलं साफ. पप्पाच मच्छी साफ करतात कधी कधी, चांगले करतात. मी नसले तर ते करतात साफ. अरे काय मोजून टाक. नीट बोलताना माझं नाव वेशील खारीबिरी झाली तर. तुझं नाव मी घेत नाही कुठंच. जा. जेव्हा लेट जेवल्यावर अशी लाईट जाते ना इथं. हा मग यायचं राग येतो काय नाही इथं बोलते लाईट जाते कधी. काय झालं? काय आलं बाबुडे? मी नाही जेवणार आज. लाईट आली. जेव आता. आम्ही कसं जेवतो तू पण जेव. बाबू खेळतो ना मी. बाबू लाईट गेला ना. हा आपला कंटाळा येतो ना बाबू. अरे मोबाईल खाऊ नको ना यार. ना खा 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 ना खा खा ना खाऊ शकते हा खाऊ शकते मोबाईल खाऊ शकते तो. लाल टमाटर कहाँ गए थे? लाल टमाटर यहाँ बैठे थे. लाल टमाटर कहाँ गए थे? एक दिन उसको चूहे ने मारा. मोबाईल नाही खायचा बेटा. ना खा 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 खा. हे ऐक ना, आज मम्मीने तारीफ केली, बोलते मच्छी चांगली झाली खूप दिवसानंतर. थँक्यू. खूप दिवसांना रोज चांगली बनते. त्यांनी जे बांगडा कढी आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चिंच टाकली होती ना जास्त. सो त्याला अजून एक मालवणी स्टाईलमध्ये केली ना ती, म्हणून अजून चांगली झाली ती. आणि घाईत बनवली. जे करते मला आवडते तुझं, ठीक आहे ना. आणि मी खरं बोलतो, पण जे पटत नाही त्याला पटत नाही. बरं ठीक आहे, समजलं ना. चांगलं बोलल्याबद्दल मला. मी कुठे खाली झोपती वरती आहे ना जागा. काय नाटक करतो रे. व्यक्ती आता इथेच येईल ना, मग तू इथे झोपशील ना. आता मी इथे झोपते. गुड नाईट. बाय. गुड नाईट. टेक केअर. चुप ना यार, बाबूचं भूत पडलंय ना. मी त्रास नाही देत तुला. आईला मी बटन पण नाही टाकते. लवकर झोप ना आज. मग का झोपीन ना मी.
दिवसभर माझ्या मोबाईल पाठीत लचक भरले प्लस बाबूला आता झोपलं तर मला असं वाटतं ना यार फोन मध्ये तरी बघू का नको नको बघू ना, आराम कर ना. नाही मी थोडं फोन मध्ये बघणार नको बघू, चल. नाही दे